गंगाराम वाघमारे त्यांनी 150-200 पोरं आणले होते आम्हाला हाणण्यासाठी. आणि हे प्रकरण भांडणं चालू असताना मी रानात गेलो असताना ते डायरेक्ट माझ्या अंगावरती धावून आले आणि इथं तलवारीचा वार केला. कुणी लाता हाणतं, कुणी बुक्के हाणतं, कुणी दगडं हाणतं. व्हिडिओमध्ये सगळं आहेच. आणि आमच्या घरच्या माणसाला बी लाता हाणते, शिव्या देते. तुम्हाला जीव मारून टाकू, खुपसून टाकू, रस्त्यावर आले तर तुम्हाला उद्ध्वस्त करू, तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू. सतत त्यांनी धमक्या दिले. शेवटी काल तेच केलं, ते जे करायचं होतं तेच केलं. ते कशामुळे नेमका हा वाद चालू काय? वाद म्हणजे जमिनीचं प्रकरण आहे. आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना बी त्यांनी ते केलं. 100-150 पोरं आणले, आमचं शेड पाडलं, जी आमच्या नावाची पाटी होती बोर्ड ते पाडून टाकलं. आणि म्हणत होते डिझेल आणा, एक घरं ह्यांचं उद्ध्वस्त करू, जाळून टाकू, ह्यांना बी जाळून टाकू. म्हणजे भरपूर असे धमके, म्हणजे आमचा जीव मारण्याचाच प्रयत्न केला. आता भीती वाटते यार, नेमकी काय भीती म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असतानाही मला असं थरकाप होतं की मी बाहेर निघाल्यावर माझी गॅरंटीच नाही साहेब. तुमच्या पत्नीला मारहाण केली, गरोदर महिला? हां, गरोदर महिला बी चाकू काढतात, खुपसून टाकू. आमची मंडळी अपंग आहे, माझी भाऊजाई, तिला बी चाकू करीत, खुपसून टाकू, मारून टाकू. म्हणजे सरकारी दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर गेलं की म्हणजे आमची गॅरंटीच नाही म्हणजे वाचण्याची. एवढी म्हणजे मुख्यमंत्र्याकडे काय मागणी? हां, मुख्यमंत्र्याकडे काय मागणी? मुख्यमंत्र्याकडे एवढीच मागणी की आम्हाला संरक्षण द्यावा, एवढीच हे.